नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आलेले आहे. पाहू शकता बघा, 4,500 रुपये आलेले आहेत. महिलांना 4,500 रुपये जे ते जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींना. आता बघा, सगळीकडे आपल्याला माहिती मिळाली असेल 4,500 रुपये मिळालेले आहेत, परंतु पैसे आले नाही तर काय करायचं ते कुणीही सांगितलेलं नाही. ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच फक्त ह्याच बँक खात्यात पैसे आलेले आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर फक्त ह्याच बँक खात्यांमध्ये जे पैसे ते जमा करण्यात आलेले आहेत. कोणते बँक खाते आहेत, काय त्याच्या संदर्भाची माहिती आहे ती देखील आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्यासोबतच तुम्हाला पैसे देखील मिळून जातील जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर. कशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही ती माहिती फॉलो केली, जर त्या माहितीप्रमाणे तुम्ही संपूर्ण प्रोसेस केली तर तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत. संपूर्ण माहिती सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडक्या बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स सर्वात अगोदर प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे, त्यावर तुम्हाला मिळत असतात. तर सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेटसाठी. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भाच्या ज्या काही आलेल्या अपडेट्स आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, पैसे जे आहेत ते आलेले नाहीत, त्या महिलांनी काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत. पैसे याच खात्यामध्ये आलेले आहेत. कोणते खाते आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 4,500 रुपये आलेले आहेत. 1,500 रुपये का आलेले नाहीत त्याचं देखील कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्वात अगोदर पाहू शकता बघा, अर्चनाताईंना देखील पैसे आलेले आहेत. मला आज आले. थँक्यू सरकार, कारण खरंच खूप गरज होती पैसे. बघा, मुझे आ गए आज पैसे. तर बघा, अशा पद्धतीने आज जे आहेत ते पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी लिहून पाठवा. ज्यांना आले असतील त्यांनी आले लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. त्यांना पैसे पाठवले जातील. तर ज्या महिलांना आलेले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे. त्यांना देखील पैसे जे ते त्या ठिकाणी मिळून जातील. आता पुढची अपडेट बघा. तर पाहू शकता, अशा पद्धतीने जे काही मेसेजेस आहेत ते मेसेजेस जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे बँकेकडून. पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर 4,500 रुपये जमा झाल्याचा हा मेसेज आहे लाडकी बहीण योजनेचा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा हा मेसेज पाहायला मिळतो आपल्याला. तारीख पाहू शकता 25/9/2024, 25 सप्टेंबर 2024ला या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते महिलांना पाठवले जात आहेत. 4,500 रुपये 4,500 रुपये पाठवले जात आहेत महिलांना. ज्या महिलांना 4,500 रुपये आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 4,500 रुपये लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांना आलेले नाहीत किंवा 0 रुपये आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता झाला हा विषय पैसे येण्यासंदर्भात. आता ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या संदर्भाची माहिती आपण पाहूया. सर्वात अगोदर बघा, 4,500 रुपये का पाठवले जात आहेत, 1,500 रुपये का पाठवले जात नाही ते देखील आपण पाहूया. बघा, 4,500 रुपये का पाठवले जात आहेत. 24 ऑगस्ट नंतर ज्या याद्या मंजूर झाल्या आहेत, 24 ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे पैसे बाकी होते, 24 ऑगस्ट नंतर ज्या काही याद्या मंजूर झाल्या होत्या त्या यादींचे हे पैसे पाठवले जात आहेत. त्या यादींचे हे पैसे जे आहेत ते पाठवले जात आहेत. आता जे काही 1,500 रुपये आहेत, म्हणजेच ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये दिलेले होते, 3,000 रुपये ज्या महिलांना दिले होते त्या महिलांना 1,500 रुपये, त्यासोबतच सप्टेंबरचे ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये असे एकत्र सरकार जे आहे ते वाटप करणार आहे. सर्वांना एकत्र या ठिकाणी दिले जाणार आहेत. आता हे पैसे आत्ताच मिळणार आहेत की नंतर मिळतील, तर त्याचं देखील उत्तर तुम्हाला यामध्ये देतो आहे. बघा, हे जे पैसे आहेत 1,500 रुपये ते देखील तुम्हाला आत्ताच मिळणार आहेत. आत्ता म्हणजे केव्हा? आज नाही. 4,500 रुपये झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही पैसे ते वाटप होतील. 4,500ची जेवढ्या याद्या असतील त्या क्लिअर झाल्या की मग 1,500 रुपयांच्या याद्या ज्या आहेत ते क्लिअर करायला घेतल्या जातील. या याद्या कधीपर्यंत क्लिअर होतील? बघा, या 1,500 रुपयांची का क्लिअर केल्या नाही लवकर सुरुवात 1,500पासून का केली नाही? कारण 1,500 रुपये जे आहेत ते जवळपास 1,60,00,000 महिलांना 1,500 रुपये पाठवायचे आहेत.
त्याच्या उलट 4,500 रुपये जर आपण पाहिलं तर हे फक्त 50 लाख महिलांना पाठवले जाणार आहेत. 50 लाख महिलांना 4,500 रुपये पाठवले जाणार आहेत किंवा त्यापेक्षा अधिकही संख्या असू शकते. मग या तुलनेमध्ये 1,60,00,000 जे आहे ती कमी संख्या आहे, जास्त संख्या आहे. त्यामुळे 50 लाख जे महिला आहेत त्यांना अगोदर पैसे पाठवले गेलेले आहेत. ही जी काही फाईल आहे, ही जी काही यादी आहे ती क्लिअर झाल्यावर 1,60,00,000 महिलांना पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने ह्या जे काही पैसे आहेत ते पाठवले जात आहेत. आता बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची जी माहिती ती आपण पाहूया. तर बघा, पैसे आले नाहीत मग काय करायचं, हे एक काम तुम्हाला करावं लागेल. कुठलं काम आहे ते तुम्हाला सांगतोय. सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या. पैसे आलेले नाहीत तर काय करायचं आहे. सर्वात अगोदर सर्वांनी आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, UIDAI या वेबसाईटवर जायचं आहे सर्वांनी. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी. ज्यांना 3,000 रुपये मिळाले त्यांनी जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांना पैसेच मिळालेले नाहीत, 0 रुपये आहे आत्तापर्यंत मिळालेले त्या महिलांसाठी. ज्यांना पैसे मिळालेले आहेत 3,000 रुपये त्यांनी जाण्याची आवश्यकता नाही. ज्या महिलांना एकही रुपये मिळाला नाही, 0 रुपये मिळाले, त्या महिलांनी UIDAI आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस पाहायला मिळेल. त्यावर जायचं आहे. तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. स्क्रीनवर कॅप्चा दिसेल, तो कोड टाकायचा आहे. एक OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर येईल. आधार कार्डला जो लिंक असेल त्या मोबाईलवर, त्या मोबाईलचा OTP टाकायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधारचं जे काही सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह दाखवतं आहे की इनॲक्टिव्ह दाखवतं आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे, इनॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे. जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. काळजी करू नका, आज नाही तर उद्या मिळतील. पण जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण आहे. कारण तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत. आता तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील, शक्यतोवर तुम्हाला मिळू शकतात. कसे? एकच तुम्हाला काम करायचं आहे. सरळ तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. कुठे उघडतं हे अकाउंट? जवळच्या पोस्टात जायचं आहे. त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे. ते अकाउंट तुमचं उघडून जाईल. हे अकाउंट उघडल्यानंतर 24 तासात तुमचं आधार जे आहे ते त्या ठिकाणी DBT होऊन जातं. आधार DBT झाल्यानंतर तुम्हाला जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी 24 तासामध्ये जे तुमचं लिंक झालं त्यानंतर तुम्हाला पैसे यायला त्या ठिकाणी सुरुवात जे होऊन जाणार आहे. तर बघा, आधार DBT जे आहे तर ते तुम्हाला इनेबल होऊन जाईल 24 तासामध्ये आणि तुम्हाला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी मिळू शकतात. हे एक महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला करायचं आहे. पैसे आता तुम्हाला आले नसतील तर. दुसरं म्हणजे महत्त्वाचं बघा, ह्याच खात्यात पैसे आलेले आहेत. कोणत्या खात्यामध्ये? ज्यांचं DBT इनेबल आहे त्याच महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. मग तुम्हाला 3,000 रुपये मिळाले असतील तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला 1,500 रुपये देखील मिळून जातील. ज्या महिलांना 0 रुपये मिळालेले आहेत त्यांना काळजी करण्याचं कारण आहे. कारण तुम्हाला मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडून सांगत असतो की तुम्हाला अकाउंटला DBT लिंक करावं लागेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. जर तुम्ही DBT लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. वारंवार सांगून देखील महिलांनी, माता भगिनींनी जर ते केलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यात आपण काहीही करू शकत नाही. सरकार पैसे देण्याचं काम करतं. तुमचं जर सगळं काही ओके असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. जर तुमचं ओके नसेल तर सरकार त्यामध्ये काहीही करू शकत नाही. सरकारने वारंवार सांगितलेलं आहे DBT लिंक करा. मीही आपल्या चॅनलवर तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो DBT लिंक करा. महिलांनो, माता भगिनींनो, DBT लिंक करा तर तुम्हाला पैसे मिळतील. जर तुमचं लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यासोबतच पैसे ज्यांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा. ज्यांना आले नसतील त्यांनी आले नाही लिहून पाठवायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दिली गेलेली आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा. कुठली अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त लिहून पाठवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.